सिन्नर तालुक्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलाय। पांडुर्ली चौफुली परिसरामध्ये सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईमध्ये 10 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। आरोपींनी कबुली दिल्यानंतर मोटरसायकल चोरीचे 7 गुन्हे उघड झालेत। आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। नाशिक ग्रामीण जिल्ह्यामधील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपीचे सध्याच्या वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल कुठे विक्री केल्या जातात याबद्दल सविस्तर माहिती घेऊन सिन्नर तालुक्यातील मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकामधील अंमलदार हे चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली गावाच्या शिवारामध्ये काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत। दरम्यान त्या माहितीवरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीमधील पांडुर्ली चौफुली परिसरामध्ये सापळा रचला आणि अजय दत्तात्रय दळवी तसेच अनिकेत श्रीधर मानकर या 2 संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या कब्जामध्ये मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटरसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली। यावेळी त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली। दरम्यान त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आणि त्यांचा साथीदार चेतन नामदेव शेळके अशांनी मिळून सदर मोटरसायकल चिंचोली इथून चोरी केल्याची कबुली दिली आहे। यामधील ताब्यात घेतलेले आरोपी यांच्याकडे मोटरसायकल चोरीच्या संदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, दोडी तसेच घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपूर परिसरामधून एकूण 10 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। दरम्यान फरार आरोपी चेतन नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असून पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती पॉस्को कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सुमारे 3 वर्षापासून मध्यवर्ती कारागृहामध्ये तो होता आणि जामिनावरती सुटल्यानंतर त्यानं त्याच्या साथीदारांसह मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत असं तपासामध्ये निष्पन्न झालंय। दरम्यान पोलीस त्याचा कसोशीनं शोध घेत आहे। सुरेश इंगळे, C24 तास, सिन्नर। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।